दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात संबंधात प्रचंड तणाव आहे। फक्त भारतातूनच नाही, जगात जिथे कुठे भारतीय वास्तव्याला आहेत त्यांची एकच मागणी आहे, पहलगाम हल्ल्याचा बदला घ्या। सध्याच्या घडीला पाकिस्तानला भारताचा पुढचा वार काय असेल याचीच भीती आहे। एक ट्रेलर म्हणून भारताने तात्काळ ऍक्शन घेत डिप्लोमॅटिक स्ट्राईक केला होता। या अंतर्गत भारताने सिंधू जल कर स्थगिती केला। यामुळे गडबडलेल्या पाकिस्तानाकडून थेट युद्धाची धमकी देण्यात आली। अलीकडेच बिलावल भुट्टो यांनी सिंधू जल करारावर रक्त होणार अशी धमकी भाषा केली। म्हणा अशा पोकळ धमक्यांची पाकिस्तानाचं जुनं नातं आहे। आता प्रश्न हा निर्माण होतो की भारताने पाकिस्तानाविरोधात कुठली मोठी ऍक्शन घेतली किंवा शस्त्र देशावर कुठला स्ट्राईक केला तर पाकिस्तान पलटवार करेल का? एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। आता ते का पलटवार करू शकणार नाहीत हे खाली दिलेले 4 पॉइंट्स म्हणून समजून घेऊया। या पॉइंट्स मधून पाकिस्तानाची हतबलता दिसून येते। पाकिस्तानाची हतबलता काय? पाकिस्तान पलटवार त्याच वेळी करू शकतो जेव्हा त्यांना कुठल्या सुपर पॉवरची साथ मिळेल। सध्या सगळ्या देशांचा स्टँड क्लिअर आहे। सध्या पाकिस्तान ज्या देशाच्या मांडीवर बसला आहे त्यांनी सुद्धा पाकिस्तानाला स्पष्ट संदेश दिला आहे। चीनने क्लिअर केले की ते युद्धाचे समर्थन करणार नाहीत। यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्या युद्ध झाल्यास त्यांना चीनकडून मोठं समर्थन मिळणार नाही। दुसऱ्या बाजूला शहबाज यांच्या इशाऱ्यावर नसतात ते जिनपिंग यांना स्वतःला भारतासोबत मजबूत संबंध हवे आहेत। काही दिवसांपूर्वी चीनने भारताच्या राष्ट्रपतीने एक लेटर पाठवलं होतं। त्यात लिहिलं की चीनला भारताची साथ हवी, त्यामुळे ड्रॅगन पाकिस्तानाचं समर्थन करण्याआधी हजारो वेळा विचार करेल एवढं मात्र नक्की। फक्त टर्की असा एकमेव देश आहे ज्यांनी पाकिस्तानाला मृत्यूचा सामना पाठवलाय। पण टर्की इतका मोठा देश नाहीये, सुपर पॉवर नाही। त्यांच्या सपोर्टमुळे पाकिस्तानाचा निश्चित खूप मोठा फायदा होणार नाही। सुपर पॉवर देशाचं बोलायचं झालं, रशिया खुलेआम भारताचं समर्थन करतो। अमेरिका भारताविरुद्ध जाण्याची हिंमत करणार नाही। ब्रिटन ही पाकिस्तानाला साथ देणार नाही। अशा वेळी भारताच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना जन्नत मध्ये पोहोचवलं तर कुठलाही देश भारताविरुद्ध जाण्याची शक्यता नाही। दुसरा पॉइंट, पाकिस्तानाने स्वतःच्या डोक्यावर असलेले कर्ज पाहावे, इकॉनॉमी ते महागाईपर्यंत त्यांनी नजर टाकावी। शहबाज यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, खरंच आपला देश युद्ध लढण्याच्या स्थितीत आहे का? युद्ध आधी महागाईने पाकिस्तानाचं कंबरड मोडलं आहे। अशा स्थितीत हे युद्धाबद्दल कसा विचार करू शकतात? अलीकडेच एका पाकिस्तानी खासदार संसदेत म्हणाले की भारतावर युद्ध करण्याचा आपला पराभव आहे। या युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था अजून मागे जाईल। तिसरा पॉइंट, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील जनतेच्या मनात पाकिस्तानी लष्कराबद्दल भरपूर असंतोष आहे। पाकिस्तानी सैन्याकडून असलेले शस्त्र सुद्धा त्यांची पोलखोल करण्यासाठी पुरेशी आहेत। काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने आपली फायर विमान युद्ध भरण्यासाठी म्यानमारला पाठवली होती। म्यानमारने JF-16 ला भंगार ठरवून ती विमानं परत पाठवून दिली। त्याशिवाय चीनकडून विकत घेतलेली एअर डिफेन्स सिस्टम ही खराब अवस्थेत आहे। अशी शस्त्र सामुग्री असेल तर कुठलंही सैन्य कसं लढू शकतं? चौथा पॉइंट, रविवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उमरा निवास येथे मोठे बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली। यावेळी शहबाज शरीफ यांनी सध्याची स्थिती नवाज यांना सांगितली। भारत पाकिस्तानावर दबाव टाकून कशा प्रकारची ऍक्शन घेतोय त्याची माहिती दिली। त्यावर नवाज शरीफ यांनी शहबाज शरीफ यांना संयम बाळगण्याचं आवाहन केले। शांत राहण्याचं पाकिस्तानाचं हित आहे असं नवाज म्हणाले। परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी मंत्री आणि नेत्यांना उलटसुलट वक्तव्य करण्यापासून रोखण्याचा सल्ला शहबाज यांनी दिला। नवाज यांनी शहबाज शरीफ यांना कूटनीतीने विषय सोडण्याचा सल्ला दिला। भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुवस्त्र संपन्न देश आहेत, म्हणून संघर्षाऐवजी शांततेचा मार्ग फायद्याचा राहील असं शहबाज शरीफ यांचं मत आहे।